नमस्कार मित्रांनो, लॉजिकल कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. आज लॉजिकल कट्ट्याचा एक व्हिडिओ बनवण्याचा मागचा एक उद्देश फक्त एक लक्षात घेऊन घेऊ आपण ऐकण्यापेक्षा अजून पुढे. मित्रांनो, लॉजिकल कट्ट्याचा एक हा व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच उद्देश आहे. जे काही माझे भाऊ बहिणी पोलीस भरती करतात आणि ते 1-2 मार्काने राहून जात आहे, कारण की त्यांना असे काही रॅन्डमली काही क्वेश्चन भरतीवाले आता सध्या सेट करत आहे. फक्त आपल्याला ते रॅन्डम क्वेश्चनला अजून ॲप्रोच कोणता ठेवायचा आहे, आपल्याला कोणत्या प्रकारे आपण त्या क्वेश्चनला आपण सॉल्व करू शकतो. फक्त ह्या काही अशा ट्रिक्स नाही म्हणू शकणार मी तुम्हाला ह्या गोष्टी, की मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगतो आहे किंवा काही अशी जादू वगैरे सांगतो आहे. मी फक्त तुम्हाला एक लॉजिकल थिंकिंग सांगतो आहे की तुमची अशा क्वेश्चनला थिंकिंग प्रोसेस काय राहिली पाहिजे, काय तुमची थिंकिंग पाहिजे, काय तुमचा तो MCQ सॉल्व करताना ॲप्टिट्यूड पाहिजे. ॲप्टिट्यूड म्हणजे एक आपल्या जनरेशनमध्ये एक थिंकिंग झालेली प्रोसेस काय पाहिजे त्यासाठीची आपण फक्त त्या गोष्टी आता शिकणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. इथं म्हणजे सांगण्याचा उद्देश काही नाही की मला असं काही लाईक पाहिजे, मला काही यूट्यूबमधून काही पैसे वगैरे कमावणे नाही. फक्त मी एवढे माझ्या भावा बहिणींची मेहनत बघतो, जे एवढ्या सकाळी 4 वाजेपासून उठता, ग्राउंडवर जाता आणि त्यांचं मेरिटमधून 1-2 क्वेश्चनमधून हुसकून जातं आहे. मेनली काय असतं माहिती आहे का मित्रांनो, की पोलीस भरतीसारख्या अशा सरळ सेवा एक्झाममध्ये नाही का 1 लायनर जास्त येतात, जास्त करून वन लायनरच येतात. पण ह्या 1 लायनरमध्ये कसं आहे ना, आपल्याला इलिमिनेशन आणि लॉजिकल टेक्निक कसं आहे जास्त प्रमाणात आपण यूज नाही करू शकत. पण असे काही प्रश्न मी माझ्या अभ्यासामध्ये मी काही आज जोपर्यंत एवढा UPSCचा अभ्यास वगैरे केला, UPSCचे पेपर्स वगैरे दिलेले आहे, त्यामध्ये फक्त असे काही मी स्वतः असं काही डेव्हलप केलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटलं, जेन्युइनली वाटलं मुलांची मेहनत बघून, की ह्या जर तुमच्यासोबत काही टेक्निक्स आहे किंवा ते असे लॉजिकल थिंकिंग करण्याची थॉट प्रोसेस आहे, हे जर मी तुमच्यासोबत शेअर करू शकलो, कदाचित एखादी माझा मित्र भाऊ बहीण जर 1-2 मार्कानं हुकत असला आणि जर त्याचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येतं आहे, तर म्हणून फक्त हा जेन्युइन उद्देश आहे तुम्हाला एक व्हिडिओ देण्यामागचा, बाकी दुसरं काहीच उद्देश नाही आहे. तर फक्त तुम्हाला एक थॉट प्रोसेस कशी ते आपण शिकायची. इथं ना तुमचे काही कॉमेडी होणार आहे, काही इतर शिक्षकांसारखं 1.5 तास आता लेक्चर घ्यायचा आणि अर्धा तास फक्त शिकवायचा आणि 1 तास फक्त एकमेकांच्या शिव्या द्यायच्या आणि कॉमेडी करायची, कसा तरी तुमचा 1 घंट्याचा अजून एक्स्ट्राचा टाईमपास करायचा, हा माझा बिलकुल उद्देश नाही आहे. जर तुम्हाला पटत असेल की आपल्याला 1-2 मार्क वाढले पाहिजे, इतरांपेक्षा नावं ठेवण्यापेक्षा काही जास्त आपल्या मेहनतला कोणत्या प्रकारे न्यायचे, कसे रॅन्डम क्वेश्चन इतर मुलं सॉल्व करतात आणि आपण कोणत्या ठिकाणी चुकतो आहे, आपल्यामध्ये कोणती थिंकिंग प्रोसेसची लॉजिकल थिंकिंगची कमतरता आहे, फक्त एवढंच जरी तुम्हाला मी जर शिकवू शकलो तर असं ठरेल की ह्या व्हिडिओचा सार्थक झालेला आहे. तर मित्रांनो, आपण डायरेक्टली सुरू करू, जास्त काही टाईमपास करत नाही. मी म्हणजे सांगतो तुम्हाला अर्धा-1 तास आपण काही हा व्हिडिओ घेऊ आणि गरज पडली तर अजून एखादी व्हिडिओ आपण वाढवू शकतो, आपल्या वेळेनुसार आपण वाढवूया व्हिडिओला. परंतु मी जे काही आता तुम्हाला जे काही मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही फक्त असं ना बघू नका, सोबत तुमच्या नोट्स घ्या, वही पेन घ्या आणि मी जे पण काही सांगणार आहे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही नोट्स करत चाला. मी माझे जेवढे शब्द तुम्ही मन लावून ऐकसान, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे त्या गोष्टी तुम्ही सगळ्या लिहून घ्या आणि मन लावून वाचा की माझी थिंकिंग प्रोसेस काय आहे, मी कोणत्या पद्धतीने विचार करतो आहे. आणि मित्रांनो, मी जे काही गोष्ट सांगतो आहे ती काही एका दिवसात किंवा हा एक व्हिडिओ बघितल्यावर होणार नाही. यासाठी तुम्हाला नित्य लागणारे प्रॅक्टिस लागणारे आणि ते प्रॅक्टिसिंग जास्तीत जास्त प्रश्न सोडवल्यावरच येणार आहे. तुम्ही जितके जास्त प्रश्न सोडवणार आणि हा लॉजिक वापरून जर बघणार, आता मेजरली कसं असते माहिती का, की 1 लायनर एक्झाम 1 लायनर आहे. 1 लायनर म्हणजे ना एकदम म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी माहीतच असाव्या लागतात. पण आता अशा पण काही क्वेश्चन असतात की आपला नॉलेजचा एवढा आवाकाच नाही किंवा आपल्या वाचनात अशी गोष्ट आलेली नसते आणि ते आपण 1 लायनर फॅक्च्युअलमध्ये आपण वाचलेली नसते. मग आता ह्या अशा क्वेश्चनला काही आपण इग्नोर मारायचं का, त्याला फक्त एक जय माताजी करून तुक्का मारून द्यायचा का? तर नाही मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचं, कारण की एक प्रश्न तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येईल का नाही येईल हे सुद्धा डिसाईड करते. आणि मी असे माझे भरपूर मित्र पाहिले ज्यांचं एका क्वेश्चनना हुकलं आहे, त्यांना बिचाऱ्यांना वेटिंगवर थांबावं लागलं आहे. काहींची वेटिंग 10 आहे, काहींची वेटिंग 2 आहे आणि त्यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये जायलासुद्धा असं उशीर झालेला आहे. मी अशी पोरं पाहिलेले आहे. तर फक्त माझा जेन्युइन उद्देश हाच आहे की असे रॅन्डम क्वेश्चन येतात आता, कारण की फॅक्च्युअल क्वेश्चनला तर 100% तुम्हाला रीडिंग तर लागणार आहे, तुम्हाला नॉलेज लागणार आहे, रीडिंग लागणार आहे, तुम्हाला नॉलेज लागणार आहे. पण ठीक आहे भाई, की
नाहीच आहे तुम्ही वाचलेलं पण नाही आहे, तुम्हाला नॉलेज पण नाही आहे, पण तरी पण तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. मग कोणत्या पद्धतीने अटेम्प्ट करायचा आहे हे फक्त मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त हे तुम्ही थॉट प्रोसेस तयार करा. आणि हे काही 100पैकी 100 प्रश्नात ही गोष्ट लागू होणार नाही, किंवा मी जे गोष्ट सांगणार आहे तुम्हाला लॉजिक सांगणार आहे ते प्रत्येक गोष्टीत लागू होणार नाही. फक्त माझा उद्देश आहे की तुक्का मारण्यापेक्षा जर आपण थॉट प्रोसेसनं जर गेले, जर तुमचा एखादी प्रश्न त्या गोष्टींचा बरोबर येतो आहे तर मग हे बघायला काही हरकत नाही मित्रांनो. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघ जा. बाकी जे मधातून सोडून जातील त्याची बुद्धी तर आपल्याला समजून जाईल की तो अर्धा सुद्धा तास लक्ष देऊन इथं ऐकू शकत नाही, तर काय एवढा अभ्यास करू शकतो आहे. तर मित्रांनो सगळं तुमच्यावर आहे, मी काही आता जास्तीचं बोलत नाही. बाकीचं आपण सगळं सुरू करू. तर मित्रांनो माझा पहिला क्वेश्चन घेऊ आपण, आणि याचा लॉजिक नंबर 1 असं नाव देऊ आपण याला. लॉजिक असं आहे की थिंकिंग करा, विचार आणि तर्कशक्ती आपली केवढी, आपला ॲप्टिट्यूड कसं आहे. आता हा जो क्वेश्चन मी सोडवणार आहे याच्यावर मी फक्त देणार की प्रॅक्टिकल नॉलेजवर भर देणार आहे, फक्त प्रॅक्टिकल नॉलेज. म्हणजे मी आजपर्यंत मी लहानाचा मोठा झालो आहे त्यापर्यंत मी कोणत्या गोष्टी आजपर्यंत मी पाहिलं आहे, आणि मी त्याच गोष्टी माझ्या पेपरमध्ये अप्लाय करून हा प्रश्न तुम्हाला सोडून दाखवणार आहे. फक्त मी बघितलेलं आहे सराउंडिंगमध्ये, मी फक्त माझ्या उघड्या डोळ्यांनी काही गोष्ट बघितल्या आहे, नोटीस केल्या, आणि मी फक्त त्याला एक्झाममध्ये आता अप्लाय करून दाखवणार आहे. किंवा आणि अजून दुसऱ्या एक याच्यात की लेंग्दी ऑप्शनल आता मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी लिहून घेत चला आणि वारंवार ऐका. हा व्हिडिओ 2-3 बघ जा, काही पण बघ जा, पण असे प्रश्न चुकलेच नाही पाहिजे मित्रांनो. वाचायला असलेलं असो किंवा नसलेलं असो, हे क्वेश्चन तुम्हाला हमखास 1 मार्क देऊन देणारे क्वेश्चन आहे मित्रांनो. आता पहिला क्वेश्चन आपण बघू की तीव्र उताराचा घाट असताना तुमचे वाहन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, कोणता पण प्रश्न सोडावा तुम्ही, जर तुम्हाला प्रश्न येत असला किंवा नाही येत असला तर एकच गोष्ट सगळ्यात जास्त आधी लक्षात ठेवा की तुम्हाला प्रश्न चांगला वाचायचा आहे. सगळ्यात आधी तुम्ही कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करत असता, आयदर तुम्ही UPSC करताय, MPSC करताय, पोलीस भरती करताय, मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी प्रश्न चांगला वाचायचा आहे की तुम्हाला नेमकं म्हणतो काय, ह्या प्रश्नावाला म्हणतो काय. तीव्र उताराचा घाट आहे, भाई उतार आहे आणि तुमचं घाट वाहन आहे. वरच्या गिअरमध्ये असावे, न्यूट्रल इंजन ठेवून बंद असावे. जेवढा तीव्रतेचा चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो तो गिअरमध्ये असावे. तर मित्रांनो सांगा, आता तुम्ही आता फक्त ना प्रॅक्टिकल विचार करा. आता तुम्ही ऑप्शनल वाचले आणि तुम्हाला माहिती नाही, किंवा मुली बिचाऱ्या त्यांना जास्त असं अवजड वाहन वगैरे, म्हणजे त्यांना लहानपणापासून गाडी वगैरे, तर थोडंसं स्टेरियोटाईप असतं की त्यांना ते माहिती नाही त्या गोष्टी. आता मुली पण ह्या सपोज मुली पण ह्या व्हिडिओ बघताय, त्यांना गाडी चालवण्याचा बिलकुल अनुभव नाही आणि त्यांना गाडी येत नाही. फक्त त्या करणार काय, प्रॅक्टिकल नॉलेज काय वापरणार आहे आपण इथं. तीव्र उतार आहे भाई, असा तीव्र उतार. आता गाडीत काय तुम्ही 4थ्या गिअरात गाडी ठेवणार आहे का, वरच्या गिअरमध्ये का 4थ्या गिअरमध्ये का. आपण गिअर कमी करतो ना भाई, कमी करतो ना आपण, म्हणजे हे क्वेश्चन येणारच नाही. गिअर न्यूट्रल ठेवून इंजिन बंद करावी, मग तर ॲक्सिडेंट होऊन जाईल. मध्येच कोणी आला तर कसं काय करणार तुम्ही, गिअरमध्ये कंट्रोल नाही करणार आहे. आणि आता आपलं सेकंड आता हे तर झालं, आपण प्रॅक्टिकल नॉलेज लावले ते. आता भाई तुम्ही पहा की लेंग्दी ऑप्शन. आता एक सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही डायरेक्ट नोट करून घ्या, तुम्ही याला लिहून घ्या. आणि आता हे जे लॉजिक सांगतो एकदम लक्ष देऊन ऐका तुम्ही, एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन आहे तुम्हाला हे लॉजिक ऐकायचं आहे. त्याचं लॉजिकचं मागे भाई तुम्ही ना एक्झाम येणार आहे, तुम्हाला ना प्रश्न सेट करायचा एक, असं समजून घ्या. तुम्हीच पेपर काढताय, हा लॉजिक एकदम जास्त वापरा. तुम्हाला पुढे चालून पण बाकीच्या सगळ्या प्रश्नांमध्ये हा लॉजिक कामात येणार. तुम्हाला एक प्रश्न काढायचा आहे, तुम्हाला एका प्रश्नामध्ये ना 4 ऑप्शन द्यायचे. आता हे तर एकदम जनरल गोष्ट आहे की बा सर असं हे का बरं सांगताय आम्हाला, हे तर सगळ्यांना माहिती की 4 क्वेश्चन द्यायचे. पण मित्रांनो त्या 4 पैकी ना एकच बरोबर द्यायचा आणि 3 चुकवायचे. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर तुम्हाला एकच बरोबर द्यायचं आणि 3 चुकीचे द्यायचे, तर तुम्ही हे 3 चुकीचे करण्यासाठी काहीतरी जनरल गोष्टी देणार ना, काहीतरी एकदम जनरलच गोष्टी देणार. काहीतरी तुम्हाला ज्या ओळखीच्या आहे त्याच गोष्टी तुम्ही ह्या 3 प्रश्न चुकवणार आहे. आता एक तर तुम्हाला जिथं उत्तर पाहिजे तेच देणार तुम्ही. आता यावरच्या प्रश्नात हे लॉजिक समजून घ्या. तीव्र उताराचा चढ चढण्यासाठी जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे. आता एक जमायनर का येडा आहे का एवढा मोठा ऑप्शन देणार मित्रांनो, एवढं मोठा ऑप्शन देतोय तो. त्याला जर 3 प्रश्न चुकीचे बनवायचे आहे तर तो हा प्रश्न एवढा मोठा उत्तर देऊन चुकीचं बनवणार आहे का. तुम्ही हे लॉजिक तरी वापरून पहा मित्रांनो की हा प्रश्न चुकवणार आहे तो एवढा मोठा, तो एवढंच वापरून देत आहे. तीव्र विचारात जो गिअर वापरावा लागतो त्याच गिअरमध्ये असावे, एवढंच करून टाकता. याच्या जागी काही पण ठेवून देता, न्यूट्रल करून टाकता, काहीही करून टाकता. हे कसे न्यूट्रल लेवरच्या गिअरमध्ये हॉर्न वाजवावे किती, म्हणजे एक्झाम आहे 3 ऑप्शन चुकीचे बनवायचे. त्यांनी काही पण विचार केला मित्रांनो, पण एक ऑप्शन बरोबर आहे त्यांनी फक्त कॉपी केली. कॉपी पहा तुम्ही केवढा मोठा ऑप्शन आहे.
तर तुम्ही असंही लेंदी ऑप्शनमधून या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि मी हे काही तुक्काने मारत आहे, मी असे पोलीस भरचे तुमचे काही प्रश्नपत्रिका पाहिलं आहे, त्या अशा टाईपचे प्रश्न पाहिले आहे, त्याच्यापैकीच मी माझं ॲनालिसिस करून तुम्हाला सांगतो आहे की तुमचं जे पोलीस भरतीवाले जे प्रश्नपत्रिका काढता किंवा जो आयोग आहे तुमचा XYZ ते अशा प्रश्नांना बरोबर मानताय आणि हा लॉजिक तिथं बरोबर होताना दिसतो आहे. असे तुम्ही प्रॅक्टिस करा, मगच माझ्यावर विश्वास ठेवा. मी म्हणतो आहे म्हणूनच विश्वास नको ठेवा, तुम्ही स्वतः सॉल्व करा, हा लॉजिक वापरून पहा, मग प्रॅक्टिस करा, मग होत असलं तर बरोबर करता, नाही तर माझ्यावर पण विश्वास ठेवू नका. पण या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. मित्रांनो, आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. तुमच्या आता हे काही म्हणतील की आम्ही तर चालकची प्रिपरेशन वगैरे नाही करत आहे. भाई तुम्ही ना फक्त लॉजिक समजून घ्या की मी वापरतो कसं आहे. बाकीच्या प्रश्नांमध्ये पण दुसरे प्रश्नपत्रिका पण आहे, 40-50 प्रश्न आहे, किंवा मी चालक वगैरेची प्रिपरेशन करत नाही, स्वतः चालकचे प्रश्न घेत आहे असं काही नाही. मित्रांनो, तुम्ही फक्त माझा थिंकिंग प्रोसेस समजून घ्या की मी विचार कोणत्या प्रकारे करतो आहे. आणि तुम्हाला पण हा विचार शिकायचा आहे आणि हा विचार फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसमुळेच तुम्हाला येणार आहे. बाकीच्या कोणतीच गोष्टी तुम्हाला सरवणार नाही आहे. आणि या काही नॉलेजला सबस्टिट्यूशन नाही या गोष्टी. म्हणजे जर तुमच्याकडे तुमची रीडिंग नसेल किंवा तुमचं काही नॉलेज नसेल तर तुम्हाला हे प्रश्न सोडवताच येणार नाही. किंवा हा व्हिडिओ बघून फक्त चला बा तुम्हाला काही एकदमच जास्त मार्क पडून जातील, तर काही नाही मित्रांनो. नापास होऊन जाल तुम्ही जर तुमच्याकडे चांगलं नॉलेज नाही, जर तुम्ही काही वाचलेलं नाही. हे फक्त त्याच पोरांसाठी ज्यांचा चांगला अभ्यास आहे, बिचारे 1-2 मार्कानं हुकत आहे. आणि किंवा दुसरे पण माझे मित्र भाऊ बहीण आहे, त्यांना प्रश्न सोडवण्यामध्ये थोडा कमी स्कोर येतो आहे, पण ते चांगली मेहनत करत आहे, चांगला अभ्यास करत आहे. त्याच पोरांना हे लॉजिक जमणार आहे. जो मेहनत घेणार आहे ना त्याच गोष्टींना हे जमणार आहे. बिना मेहनतचं काहीच येणार नाही मित्रांनो. तुम्हाला एक गोष्ट पण समजून घ्यायची आहे. तुमच्यात आता आपण सेकंड प्रश्न पाहू. आपण याचा लॉजिक समजून घेऊ की प्रश्न नीट असतं वाचायचं आहे. ते पहिलीच पण सांगणं की व्यवस्थित वाचणे. व्यवस्थित वाचता मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये काय कीवर्ड्स काय विचारले ह्या गोष्टीवर जास्त फोकस करायची. नेमका प्रश्न म्हणतो काय, म्हणून मी वारंवार सांगतो की तुम्ही प्रश्न नीट वाचा फक्त. बाकी तुम्ही काही पण नाही वाचलं तर तुम्ही प्रश्नच नीट वाचला ना तर तुमचा अर्धा प्रश्न तिथं सुटलेला असतो मित्रांनो. सभोवतालच्या सराउंडिंग आणि आतापर्यंत जर बघितले ते आज जे सांगितलं तेच लॉजिक आहे. तुमच्याजवळ कार चालवण्यासाठी पक्के लायसन्स असल्यास तुम्ही भाई आता इथं हा स्पेसिफिक काय म्हणतो कार. आणि आतापर्यंत आपण म्हणजे चला ऑप्शन वाचून घेऊ. कार आणि दुचाकी वाहन चालवू शकता. म्हणजे यांनी इथं कार दिलं, यांनी इथं एक एक्स्ट्रा ॲडिशन केली की दुचाकी एक्स्ट्रा ॲडिशन केली. फक्त कारच चालवू शकता. जड वाहन सोडून इतर वाहने चालवू शकता. पक्के लायसन धारक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. भाई हा इथंच म्हणतोय की पक्के लायसन्स असल्यास तुमच्याकडे ऑलरेडी पक्का लायसन्स आहे. आणि हा काय म्हणतोय पक्के लायसन धारक व्यक्ती आवश्यक असणे सोबत आहे. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी पक्के आणि अजून एक पक्का व्यक्ती पाहिजे. हो असं कोणी शिकवलं की एका गाडीला 2-2 पक्के लायसन्सचे पाहिजे म्हणून? असं काही तर आहे का? आणि आपण काही असं पाहिलं का एका गाडीला 2 ड्रायव्हर आहे बा? नाही आहे मित्रांनो. जड वाहन सोडून इतर वाहने चालवू शकता. म्हणजे काय तो सगळे चालेल का? त्याच्याकडे फक्त कार चालवायचं 4 व्हीलरचा लायसन, तो सगळे वाहन चालवेन का? इतर सगळे वाहन चालवू शकतो. मग का तो रेल्वे बी चालवेन का त्या कारच्या लायसनवर? विमान उडेन का तो सगळे वाहन? म्हणजे नाही भाई, नाही होणार असं गोष्टी, शक्य नाही त्या. तुम्ही फक्त प्रॅक्टिकल विचार करा की कसं करणार आहे. आता कारण दुचाकीवर भाई मित्रांनो जर तुम्ही कोणी लायसन काढायला वगैरे जर गेलं असतं, आता हाय मग प्रॅक्टिकल नॉलेज जे आपण सराउंडिंगमध्ये पाहतो ते काय म्हणतात 4 व्हीलर प्लस 2 चाकी गाडी 2 व्हीलर या दोघांचं मी लायसन एकत्र काढून देतो तुम्हाला. म्हणजे काय भाई शासनानं स्वतः निर्मिती केली की 2 व्हीलरचं सेपरेट पाहिजे आणि 4 व्हीलरचं सेपरेट पाहिजे. नुसती कार चालवता येते म्हणून तुम्हाला दुचाकीचं पण लायसन भेटतं असं नाही आहे. दोघांचं सेपरेट एक लायसनिंग प्रोसेस असते. जर तुम्ही फक्त ह्या प्रश्नाचा कीवर्डमध्ये जर केला कार आणि फक्त कार तरी तुम्ही ह्या प्रश्नाला बरोबर मारून येत आहे. मित्रांनो तुम्हाला असाच अप्रोच ह्या पुढे चालू ठेवायचा मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. जर तुम्हाला कन्फ्यूज जरी झालं तर तुम्ही ह्या 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होऊ शकता. जर तुम्ही 50-50 पण गेली तर तुम्ही ह्या 2 ऑप्शनमध्ये घेऊ शकता. पण मग हे इतर 2 ऑप्शन हे तुम्ही आरामात इथे इलिमिनेट करू शकता. तुम्ही तुमचा एक चान्स वाढवू शकता इथं 50-50चा. जर कोणाला दुचाकीचा नॉलेज नाही समजलं तर ठीक आहे, मग आता तुम्ही 50-50 घेऊन मारू शकता येतं. पण मित्रांनो मी म्हणत नाही तुम्हाला तुक्का मारा. इथं फक्त लॉजिकल सेन्सिंग चालू आहे की तुम्हाला लॉजिकल गेसिंग करायची की काय चाललं इथं. एवढं हे आहे मित्रांनो. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. हळूहळू तुम्हाला सगळे आन्सर लक्षात येणार आहे. आता बघा मित्रांनो, शिकाऊ लायसन्स असताना वाहन चालवताना लेंदी ऑप्शन इथं डबल तो ऑप्शन लागू होतं की लेंदी ऑप्शन पहा मित्रांनो. तुम्ही आता काय शिकाऊ वाहन फक्त 10 दिवस चालवावे. 10 दिवस प्रॅक्टिकल आहे का? म्हणजे तुम्ही आज वाहन काढलं आणि 10 दिवसात, अरे भाई ते लर्निंग लायसन्सची डेटच वगैरे देता. म्हणजे तुमचं जर प्रॅक्टिकल होणार आहे ते 6-6 महिन्याच्या अंतरून डेट येतात. त्यांचे कॅम्पस 2-2 महिन्यानं होतात आणि 10 दिवस फक्त. मग तर हप्त्याला काढणं वडीन आपल्याला ते लर्निंग लायसन चालणार आहे का असं काही? तुम्ही प्रॅक्टिकल पाहा ना भाई मित्रांनो. फक्त 10 दिवस नाही भाई. कम अधिक वाचलेल्या रस्त्यावर वाहन चालवावे. हां
म्हणजे काय कमी वाहतूक, आता वाहतूक काय देणार आहे का ठरवून की या रस्त्यावर कमी वाहतूक असणार हे असणार, मग याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार आहे की कमीवरच चालवता ह्या पोरगा, नाही याचं लायसन रद्द करून टाका, हे करून टाका. होणार आहे का ही गोष्ट? प्रॅक्टिकल आहे का? प्रॅक्टिकल आहे का ही गोष्ट? नाही आहे मित्रांनो. पक्के लायसन्स धरच व्यक्ती शेजारी किंवा मागे असल्याशिवाय वाहन चालवू नये किंवा वरीलपैकी सर्व. मित्रांनो तुमच्याकडे लर्निंग आहे म्हणजे तुम्ही शिकाऊ आहे, तुम्ही फक्त शिकाऊ आहे आणि तुम्हाला शिकवताना कोणीतरी पक्का लायसनवाला पाहिजे किंवा तुम्हाला शिकवणारा वरिष्ठ वगैरे तर पाहिजे मागे असल्याशिवाय तेव्हा असं तुम्ही गाडी शिकताय. तुम्ही हे जरी लॉजिक लावू शकले तर ठीक आहे, कारण की हे दोन ऑप्शन तर एकदम डल आहे, यांना तुम्ही आरामात इलिमिनेट करू शकता. आणि आपलं एक अजून लॉजिक तुम्हाला वरच्या प्रश्नात सांगलं की लेंग्दी ऑप्शन पहा. आता तेच एक्झामिनरचं लॉजिक की 3 प्रश्न तुम्हाला चुकीचे बनवायचे आहे आणि एकच तुम्हाला बरोबर बनवायचं आहे. चुकीचे बनवायचे तर तुम्हाला म्हणजे असं तुम्ही जनरल विचार करता छोटा 1 2 3 असं एका ओळीचे. आता इथं 10 दिवसाचं चुकीचं करून टाकलं रस्त्यावर, एकदम म्हणजे असं घाण किंवा काहीच कामाचे नाही ऑप्शन की आपण पाहूनच डोळ्यांना त्यांना इग्नोर मारू शकतो. पण एवढा मोठा ऑप्शन तो बनवतो एवढा मोठा, त्याच्याकडे का शाही जास्त झाली का पेपर जास्त झाला भाऊ? काय झालं आहे? नाही ना, करून टाका भाई. तुम्ही असा लॉजिक लावू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो आपण. औरंगजेबाची कबर कुठे आहे? आता म्हणताय की एकदम सोपा प्रश्न आहे बा, हे तर सगळ्यांना माहिती. भाई ज्यांना माहिती ठीक आहे मित्रांनो, कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा अभ्यास चांगला आहे. पण ज्या माझ्या भाऊ बहिणींना माहिती नाही तर त्यांना मी टायमावर कसा लॉजिक लावायचं आहे तुम्हाला टायमावर आठवत नाही, वाचून असल्यावर पण तुम्हाला त्या गोष्ट आठवत नाही की काय झालं आहे. होत्या अशा टायमाला एक्झाममध्ये माणूस येत असलेल्या गोष्टी पण विसरून जातो. तर अशा टायमाला आपल्याला कोणत्या प्रकारे विचार करायचं आहे हे आपण बघू, हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो. तर औरंगजेबाची कबर कुठे आहे? मित्रांनो मी तुमच्या पोलीस भरतीचा जे काही मी प्रश्न ॲनालिसिस वगैरे केले त्याच्यात मला असं दिसून आलं की इथं हा पण एक लॉजिक चालू होतो आहे की 2 असे सिमिलर ऑप्शन देत आहे तुम्हाला 2. आता इथं बघा तुम्ही नशिराबाद हा नावाचा ऑप्शन बघा आणि इथं खुलताबाद नावाचा ऑप्शन बघा. इथं म्हणजे 2 तुम्हाला सिमिलर ऑप्शन दिले की इथं पण बाद. आता आग्रा आणि बरहमपूर म्हणजे आता काय होतं आहे तुम्हाला हे 2 ऑप्शनमधूनच तुमचं एक उत्तर राहणार आहे. तुम्ही हे 2 ऑप्शन इलिमिनेट करणार आहे म्हणजे जर तुम्हाला तुक्का पण मारायचा 4मधून तर तुम्ही ह्या 2मध्ये एक लॉजिकल गेसिंग करून लावू शकता. एक लॉजिकल गेसिंग लावू शकता मित्रांनो तुम्ही की आता तुम्हाला माहितीच नाही आणि तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे, निगेटिव्ह मार्किंग नसली तर आहे का नाही मला काही माहीत नाही ते. पण तुम्हाला जर लॉजिक लावायचं आहे तर तुम्ही मग असं 2 सिमिलर ऑप्शनवर लॉजिक लावू शकता की इथं का तुम्ही 50-50 तुम्ही इथं रिस्क घ्या, तुम्हाला रिस्क घ्यायचा नाही इथं रिस्क घ्या. असे चुकीचे ऑप्शन तुम्ही असे इग्नोर मारून द्या. मग ज्यांना माहिती खुलताबाद आहे ते ठीक आहे, नशिराबाद जास्त फेमस आहे आणि खुलताबाद एवढं काही प्रचलित नाही आहे आणि ते न्यूजमध्ये पण होतं तर असं ठीक आहे भाई. अजून एक लॉजिक सांगतो मित्रांनो तुम्हाला की आता जे आपण तुमच्या पोलीस भरतीच्या एक्झाममधून ॲनालिसिस करून असं समजतं की अशा काही गोष्टी विचारलेल्या असतात तुम्हाला की हे शहर किंवा हे वास्तू वगैरे हे कोणत्या ठिकाणी आहे आणि असे ना बाहेरच्या देशाचे किंवा बाहेरच्या राज्याचे असे ना शहरं वगैरे स्टेटच्या अशा मुख्य राजधान्या वगैरे दिलेल्या असत्या. तर मित्रांनो तुम्हाला ना जे महाराष्ट्रात दिलं आहे ना त्या गोष्टीवर जास्त फोकस करायचं आहे, ज्या महाराष्ट्राचे शहर दिलं आहे ना त्या गोष्टीवर फोकस करायचं आहे किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला आहे ना त्या जिल्ह्याच्या शहरावर जास्त फोकस करायचं आहे. तुम्ही असा लॉजिक मारू शकता. जर तुम्हाला माहिती ना इथं जर तुम्हाला 100% नॉलेज ना माहिती ना की जिन्ना हाऊस मुंबईला आहे तर तुम्ही नॉलेजला जा. हे मी जे गोष्ट सांगतो आहे हे फक्त तसे आहे की तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज नाही तेव्हाच तुम्ही ह्या गोष्टी अप्लाय करा. नाही तर मग तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की मुंबईला आहे पण तुम्ही माझं नॉलेज वगैरे वापरून मुंबईऐवजी दुसरं एखादी XYZ शहर आहे त्याला लावून येत आहे. तर मित्रांनो अशी चुकी मुळीच करू नका. जर तुम्हाला ही गोष्ट माहिती नाही आहे तरच तुम्ही हे नॉलेज वापरा. जर तुम्हाला तुमच्या नॉलेज नाही ही गोष्ट माहिती आहे तर कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, तुम्ही ऑन द राईट वे. तुम्ही माझा लॉजिक त्या गोष्टीला वापरू नका. हे फक्त नॉलेजला एक सबस्टिट्यूशन आहे. माझ्या भाऊ बहिणींना एक एक्स्ट्रा मार्क देण्याचा माझा एक जेन्युइन प्रयत्न आहे, बाकी काहीच नाही आहे. तुम्ही असा लॉजिक वापरा मित्रांनो की तुम्हाला ना महाराष्ट्राचे जे शहर आहे सपोज इथं काही पण देतोय तो बिहारची एखादी राजधानी देतोय, कराची देतोय, दिल्ली देतोय, तुम्हाला महाराष्ट्रावरच फोकस राहायचं आहे. तुम्हाला महाराष्ट्र ओरिएंटेड राहायचं आहे. तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरचं जास्त काही विचारलं जात नाही, अजून पण विचारलं जातं आहे तरी ते स्पेसिफिक आहे. पण हा लॉजिक इथं बऱ्याचशा क्वेश्चनला लागू होतो आहे. मी माझ्या अभ्यासाने तुम्हाला इथं सांगतो आहे ते. अजून तुम्ही तुमच्या जे काही PYQ वगैरे असतील ते प्रश्नपत्रिका असतील ते सोडवून बघा आणि होतं आहे का नाही ते मला खाली कमेंटमध्ये येऊन सांगा. मित्रांनो मग आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. आता इथं तर सरकारी दृष्टीने विचार करा. आता मित्रांनो नेक्स्ट लॉजिक आपला असं आहे की सरकारी दृष्टीने विचार करावा. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटच्या म्हणजे तुम्ही स्वतः सरकार चालवत आहे किंवा तुम्ही गव्हर्नमेंटचे एक एम्प्लॉई आहे आणि तुम्हाला काय काय करावं लागणार आहे त्या गोष्टीमुळे ते विचार करा.
ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, सगळ्यात पहिले एक अजून तुम्हाला एक नेक्स्ट टेक्निकल मी पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवलं वाटतं. हा व्हिडिओ थोडा जास्त लेंथ होऊन जाईल आणि एवढं काही पोरांचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही की ते पूर्ण 1-1.5 तासाचा व्हिडिओ बघतील. म्हणून आताच मी तुम्हाला सांगतो, ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन लॅक आहे, त्यांची पॉवर नाही जास्त अभ्यास करण्याची, ते अर्धा व्हिडिओ पाहून गायब पण झाले असतील. आता जे टिकले मित्रांनो, कॉंग्रॅच्युलेशन, यू आर ऑन द राईट ट्रॅक. तुम्ही मेहनती आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओच्या इथपर्यंत पोहोचले तर तुम्ही खरंच मेहनती आहे. फक्त शेवटपर्यंत टिकून राहा. मी जे काही सांगतोय त्या गोष्टी लिहून घ्या. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा जाणवेल आणि तुम्ही मला स्वतः सांगसान की सर आम्हाला ह्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? ब्लॅक स्पॉट, ब्लॅक, सगळ्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, इथं काय कीवर्ड आहे? ब्लॅक. आपल्याला वर्डची ना ब्रेकडाऊन करायचं आहे, आपल्याला शब्दाची तोडजोड करायची आहे, आपल्याला शब्दाला एकदम मोडायचं आहे आणि त्याला फक्त पाहिजे. रस्त्यावरील वारंवार होणारे अपघाती ठिकाण, वारंवार विद्युत प्रवाह बंद म्हणजे इलेक्ट्रिसिटी लाईट जाणारं ठिकाण होण्याचे बंद, चालकाला थांबून लूट होण्याची शक्यता असणारे ठिकाण यापैकी नाही. आता मित्रांनो, सरकारी दृष्टीनं आपण जर विचार करताय, तुम्ही रस्त्यावर फिरताय आणि तुम्ही अशी सूचना वगैरे पाटी वगैरे तर वाचलीच असेल ना, असं रस्त्यावर काय असतं जनरली? तुम्ही एवढं रस्त्यावर आपण फिरतो, कुठेतरी फिरतो, काय असते रस्त्याच्या टाकीवर? जास्त करून काय असते? अपघाताचंच असते. अपघाताचंच असते ना. असं लिहिणार आहे का सरकार की इथं थांबू नका, इथं लूट होते? म्हणजे सरकार स्वतः सांगते का की आम्ही इथं नाही आहे बा, आमची इथं आम्ही इथं लॅक होतो आहे, इथं पोलिसांपेक्षा गुंड जास्त वाढत आहे, असं स्वतः सरकार सांगेन का? स्वतः सरकार सांगणार आहे इथं की इथं लूट होते? सरकार उलट तिथं म्हणेन ना की इथं लूट होत नाही, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी, सरकारची जिम्मेदारी तुमची सुरक्षितता, आणि सरकार स्वतः पाठी लावणार आहे की इथं लूट होते म्हणून? होणार आहे का मित्रांनो? तुम्ही असा विचार तर करून पाहिला आहे कधी? नाही होणार आहे मित्रांनो. आता विद्युत प्रवाह बंद होण्याचे ठिकाण, वारंवार विद्युत प्रवाह बंद होण्याचे ठिकाण, मग तर सगळ्यात पुरं सगळा इंडियाच ब्लॅक स्पॉट असता. मग सगळ्याच ठिकाणी तर थोडासा पाणी आला तर लाईट जाते भाई, आणि सगळ्या ठिकाणी मग काय ब्लॅक स्पॉट म्हणणार आहे सरकार? ब्लॅक स्पॉट म्हणणार आहे ब्लॅक. आपण ब्लॅक म्हणजे असं विरोध करण्यासाठी, एखादी धोका वगैरे थोडं असं निषेध करण्यासाठी वापरतो. आणि तेच गोष्ट आहे की अपघात आहे आणि तुम्ही रस्त्याशी संबंधित तर तुम्ही असा पण लॉजिक वापरून मित्रांनो हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीनं शिकवू शकता. काहीच रट्टा मारायची गरज नाही की ब्लॅक स्पॉट अपघात होण्याचे ठिकाण, ब्लॅक स्पॉट अपघात होण्याचे ठिकाण. जर तुम्ही रट्टा मारलेला असेल तर वेल अँड गुड, पण तुम्ही नाही पण मारला तर काही चिंता करायची गरज नाही मित्रांनो. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही आरामात असे प्रश्न टॅकल करू शकता. फक्त लॉजिकल आणि आपण तुम्ही फिरताना काय पाहिलं आहे, आज सभोवताली त्याच्याशी बोलताना काय पाहिलं आहे, बस याच्या गोष्टीवर तुम्हाला हे गोष्ट उत्तर येत आहे. बाकी काहीच विचार करायची टेन्शन नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण आता बघणार आहे, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता म्हणजे आय थिंक टाईम लिमिट असं काहीतरी असेल. ज्या मुलांना मराठी समजत नाही त्या मुलांसाठी, त्यातला मी पण एक आहे. जास्त काही ऑप्शन एक्स्ट्रीम इलिमिनेट करणे. मित्रांनो, इथं लॉजिक काय आहे की जे काही ऑप्शन आहे त्याच्यात एक्स्ट्रीम म्हणजे एकदम जास्तचं सांगतोय, तो लई बॉम्ब देतोय त्या ऑप्शनमध्ये. तो एक्झामायनर जे ते 3 ऑप्शन बनवणार आहे ना, ABC, एकदम जास्त बॉम्ब देऊन बनवणार आहे, एकदम जास्त लई फेकतोय तो. ती गोष्ट प्रॅक्टिकली शक्यच नाही आहे, ती गोष्ट आपल्याला इलिमिनेट करायची आहे. तिसरं म्हणजे मध्यम मार्ग निवडायचा. आपल्याला 2 ऑप्शनमधला एक मध्यम मार्ग निवडायचा आहे. महावीर गौतम बुद्धांनी सांगलं हे, तथागतांनी मध्यम मार्ग, ते आपण पाहू आता नंतर. पण आणि थोडा प्रॅक्टिकल विचार करायचा आहे. शिकाऊ लायसन्सची विधिग्रता म्हणजे लर्निंग लायसन किती वेळेपर्यंत असतं? लायसन मिळेपर्यंत. मग तो लायसनच काढणार नाही ना भाई. लायसन मिळेपर्यंत जर लर्निंग लायसन आहे मग त्याला काय गरज आहे पक्का लायसन काढायची आणि ती गोष्ट रिन्यू करून घेण्याची? समजतं का मित्रांनो मी कोणत्या प्रकारे विचार करतो? फक्त तुम्ही विचार कसा करतोय, मी कशी प्रॅक्टिकल थिंकिंग करतो, तुम्हाला याच गोष्टीवर भर द्यायचं आहे. तुम्ही प्रत्येक शब्द माझा विचार करा की मी विचार कोणत्या प्रकारे करतोय. लायसन्स मिळेपर्यंत करणार आहे का तो शिकाऊ लायसन्स? करणार आहे. 6 महिने, 1 वर्ष, ते 30 दिवस. आता पहिले पण आपण एक प्रश्न सोडवला होता, त्यामध्ये 10 दिवस होते. आता इथं काय म्हणतो 1 महिना फक्त. नाही भाई, 1 महिन्यामध्ये अर्धी प्रोसेससुद्धा होत नाही बारे, काहीच होत नाही 30 दिवसात. तर हे 2 ऑप्शन तुम्ही चुकीचे. आणि ह्या दोघांमधून आपल्याला एक मध्यम मार्ग घ्यायचा आहे. 6 महिने किंवा 1 वर्ष किंवा 6 महिने, या दोघांमधून तुम्ही इथं अजून 50-50 घेऊ शकता जर ते कोणाला अजून. पण तुम्हाला नेमकं उत्तरापर्यंत जायचं आहे तर तुम्हाला असं न्यायचं मित्रांनो की 1 वर्षापर्यंत लर्निंग लायसन असू शकतं का खरंच?
1 वर्षापर्यंत जर तुम्हाला पक्क्या लायसनची अर्जात असेलच ना, कोणीच देत नाही 1 वर्षाची व्हॅलिडिटी आता अशा गोष्टींना. तर तुम्ही एक मध्यम मार्ग म्हणून ह्या दोघांमधला 1 वर्षाचा मूड 6 महिने निवडू शकता. मोस्ट ऑफ दी गव्हर्नमेंटच्या यांची व्हॅलिडिटी 6 महिने असते, ती 3 महिने असते, 6 महिने असते. पण असं 1 वर्ष सरकार स्वतः, कारण की 1 वर्षानंतर डायरेक्ट त्यांचं ना वर्ष चेंज होऊन जाते. 31 मार्च नंतर ना डायरेक्ट वर्ष चेंज होऊन जाते. जे काही जुने कामं आहे ना ते सरकारचे ते बंद पडून जातात. सगळ्या वर्षाला नवीन सुरुवात होते. म्हणून आपण म्हणतो 1 वर्ष नसतं कोणत्याही सरकारी कामांना लिमिट. जास्तीत जास्त आपण 6 महिने हे एक लिमिट ड्राय करून घेऊ सर्व कामांसाठी. आणि जिथं हा मिडल ऑप्शन असेल आपण त्या गोष्टीला मार्क करणार आहे. आणि ही गोष्ट बरोबर पण होते. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ॲनालिसिसमध्ये ही गोष्ट बरोबर होऊन दिसते. तुम्ही असा पण विचार करू शकता मित्रांनो. या गोष्टीला आपण नेक्स्ट लॉजिक बघणार आहे मित्रांनो. बोर तर वगैरे काही होत नसालच तुम्ही, मला गॅरंटी की तुम्ही सगळ्यांना आनंद देत असेल की तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटते. आणि मोस्ट ऑफ दी जर काही जणांना ह्या गोष्टी माहिती असेल तर मित्रांनो थोडाफार शिकण्याचा प्रयत्न करा. अशा काही गोष्टींनी तुम्ही या शिक्षकापासून एक शिका, दुसरं कोणापासून एक शिका. फक्त आपल्याला मार्क मिळवून पोस्ट काढायची, बस आपला हाच एक उद्देश आहे. कोणाकडून पण काही शिका, काहीच कोण नाही की याच्याकडूनच शिकलं पाहिजे त्याच्याकडून शिकलं पाहिजे. भाई आपल्याला फक्त मार्क आहे, फायनल मेरिट लिस्टमध्ये यायचे, आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे. जे 1-2 मार्कांना आता आपली पोस्ट हुकते बस त्याच्यासाठी आपल्याला जास्त थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट घ्यायचे, बस एवढं आपल्याला करायचं आहे. आता मित्रांनो पुढचं लॉजिक आहे आपलं की ऑड ऑप्शन बघणे. ऑड म्हणजे गटात न बसणारा शब्द बघणे, हा एक लॉजिक आहे आपला. आता गटात न बसणारा आणि एक्झामिनरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करायचा आपल्याला. आता एक्झामिनरचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आधीच सांगितलं आहे की तुम्ही एक एक्झामिनर आहे, तुम्हाला एक प्रश्न सॉल्व करायचा आहे, तुम्हाला 4 ऑप्शन बनवायचे, 4पैकी 3 तुम्हाला चुकीचे बनवायचे, एकच तुम्हाला बरोबर बनायचे. 3 चुकीचे बनवण्यासाठी तुम्ही काहीतरी मूर्खपणा करणार आहे आणि एक तुम्ही जसंच तसं कॉपी करणार आहे. एक तो एकदम भारी उत्तर असेल किंवा एकदम वेगळा असेल असं आहे. पण ते 3 जे तुम्ही जे चुकवणार आहे ते तर एकदम जनरल असणार की तुम्हाला हे 3 विचार करून चुकीचे बनवायचे. मित्रांनो हे 3 प्रश्न जे तुम्हाला विचार करून चुकीचे बनवायचे आहे. मग आता तुम्ही ते 3 चुकीचे बनवण्यासाठी एकदम जनरलच विचार करणार आहे. आउट ऑफ द बॉक्स तर काही तुम्ही असं चुकीचे बनवणार नाही की बा एकदम गोष्ट आठवतच नाही, हा मला स्वप्न पडलं आहे मी ही गोष्ट चुकीची बनवणार आहे, असं नाही होतं मित्रांनो. तो पण एक्झामिनर आहे, तो पण माणूस आहे, तुमच्या आमच्या सारखाच आहे तो पण. बस हेच आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न जाऊ मित्रांनो. हलक्या वाहनाचे LMV जास्तीत जास्त वजन किती असते? करा मित्रांनो विचार, किती असते? जर कोणाला लॉजिकनं रट्टा मारून माहिती असेल तर ठीक आहे, पण आता लॉजिकनं बघा मित्रांनो. 2 टन, 3 टन, 12 टन, 7.5 टन. भाऊ इथं का बरं त्याने 10 टन दिलं नाही आहे? इथं का बरं त्याने 8 टन दिले नाही, 7 टन दिले नाही, 7.5 का बरं दिलं आहे नाही? स्वप्न पडलं का याला की मी 7.5 नावाचा ऑप्शन एकदम चुकीचा बनवणार आहे? स्वप्न पडलं एक्झामिनरला 7.5 नावाचा ऑप्शन नाही 7.5 आपला फेवरेट नंबर आहे, याला मी चुकीचं बनवणार आहे. स्वप्न पडलं आहे का त्याला? नाही आहे मित्रांनो. तो काहीतरी सांगतो आहे तुम्हाला की एवढं पण एक्झॅक्ट. आता हार्डटा एवढं खूप कोणीच मारून जात नाही, त्या एकदम रँडम क्वेश्चन आहे. मी म्हणतो त्या काळाचा थोडा हार्ड पण असू शकतो. जो बिचारा वाचून गेला आहे तर ठीक आहे बा, त्याचं नशीब आहे, त्याचं लक आहे. पण कोण वाचून जाणार आहे का एवढ्या लहान लहान गोष्टी की हा LMV 7.5 टन, हे टन. एक्झामिनर स्वतः सांगतो की भाई तुम्ही डेसिफर करा, या गोष्टी माहिती पाडा की मी तुम्हाला स्वतः बरोबर उत्तर दिलं इथं. कोणी स्वप्नात नाही येते भाई 7.5ला चुकीचं उत्तर बनवायचं म्हणून. बाकीचे ऑप्शन बघून ॲनालिसिस करा, ऑड फाइंड आउट करा. जर त्याला पॉईंटमध्ये जर हार्ड बनवायचं असतं ना, याला पण 12.7, याला 2.4, 3.9 असं काही मी उत्तर दिलं असतं. आणि एकच का दिलं आहे हा 9.7 आहे का 7.5 नाही आहे मित्रांनो. तर तुम्ही अशा क्वेश्चनला बरोबर करू शकता. जर तुम्हाला माहिती नसलं तरी तुम्ही अशा क्वेश्चनला रिस्क घ्या आणि अटेम्प्ट करा. जय माताजी करून तुक्के मारू नका. माताजी पण त्यांना साथ देते जे थोडाफार डोक्याचा वापर देतो. जर डोक्याचे जे निस्ता असं करताय त्यांना माताजी पण साथ देत नाही मित्रांनो. थिंक, प्रॅक्टिकल विचार करा, थोडं लॉजिक लावा, थोडं डोक्याचा वापर करा. बघा आपले कॉम्पिटिटर कसं काय उत्तरे बरोबर मारून येत आहे आणि आपण कसं काय 2 आणि 3 मारून येतो आहे. थोडा विचार करा या गोष्टींवर. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता लॉंग दन लेंग्दी ऑप्शन. मित्रांनो 4 ते 5 क्वेश्चन झाले की ह्या लॉजिकवर इथं सॉल्व्ह होत आहे या ऑप्शनवर, ह्या लॉजिकवर. आता मला सांगा की आपले लॉजिक, आपलं जे थिंकिंग आहे ते इथं काम करत आहे आणि 4 क्वेश्चन तुमच्यासमोर सोडवले. परमानंद खटारा वर्सेस युनियन बँक ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? मित्रांनो आता
थोडा ज्युडिशियल विषय आहे, पण थोडा जास्त न्यूजमध्ये असल्यामुळे तुम्हाला विचारला गेलेला असावा. नाहीतर हे मोस्ट ऑफ दी MPSC, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा UPSC सारख्या एक्झामलासुद्धा हा प्रश्न विचारू शकतो. हा प्रश्नाची पातळी थोडी हार्डच म्हणता येईल, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो की हा प्रश्न सोडवता कसं काय. परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आपण पहिले आता ऑप्शन वाचून घेऊ. वाहनांचे आयुष्य वाढवण्यासाठी, दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी, रस्त्यावर वाहनाचा वेग वाढवण्यासाठी, वरीलपैकी सर्व. मित्रांनो तुम्ही स्वतः सांगा तुम्हाला 3 ऑप्शन चुकीचे बनवायचे, तुम्ही कोणतं ऑप्शन चुकीचे बनवणार आहे, आणि तुम्हाला एक ऑप्शन बरोबर बनायचं आहे, तुम्ही कोणतं ऑप्शन बरोबर बनवणार आहे. तुम्हाला हे वरची केस काहीच माहीत नाही, तुम्हाला कोण होता हा भाऊ आणि हे बँकाची केस काय आहे तुम्हाला काहीच माहीत नाही. तुम्हाला फक्त मी शिकवलं लॉजिक माहिती तुम्हाला सांगा, आणि तुम्ही एक्झामिनर आहे, तुम्हाला 3 ऑप्शन चुकीचे बनवायचे, एकच ऑप्शन बरोबर बनायचे. तुम्ही काय करता मित्रांनो, सांगा मित्रांनो काय करता. वाहनांचे आयुष्य वाढवण्यासाठी. भाई वाहनांचे आयुष्य वाढवण्यासाठी तू कोर्टात जाशील का, तू काहीतरी टेक्नॉलॉजी डेव्हलप करशील ना, तू काहीतरी त्या कंपनीमध्ये R&D करशील, तू नवीन डिझाईन बनवशील, नवीन गाडी बनवशील, तू कोर्टामध्ये जाशील. कोर्टामध्ये आयुष्य वाढवण्यासाठी कोण जाणार आहे भाई. रस्त्यावर वाहनाचा वेग वाढवण्यासाठी. भाई तू रस्ते सुधराव, कोर्टात का बघा तू रस्त्यावर वाहनाचा वेग वाढवण्यासाठी, गाडीची स्पीड सुधराव, गड्डे काय ते कमी कर, कोर्टात जाणार आहे हा माणूस. ही वेग वाढवण्यासाठी कोर्टात जाणार आहे. सरकार ऑलरेडी म्हणतं की जास्त वेगाने चालवू नका, आणि ह्या त्यांच्या विरोधात कोर्टाने जाणार आहे का भाऊ. वरीलपैकी सर्व म्हणजे एक जमानर केवढा आळशी बघा तुम्ही डायरेक्ट. त्याला एक ऑप्शन काय चुकीचं करा ते सुचत नाही, त्यांना वरीलपैकी सर्व देऊन टाकलं आहे. पण ठीक आहे, तुम्ही आपले विद्यार्थी म्हणून तुम्हाला ही गोष्ट एकदम माहिती असेल, तुम्ही खाली सांगा आपल्याला लिहून की तुम्ही कोणतं ऑप्शन मार्क केलं असतं. मित्रांनो आता तुम्ही हे ऑप्शन वाचा. दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत करण्यासाठी. खरंच एक्झामिनर एवढा मोठा ऑप्शन चुकीचं करणार आहे का मित्रांनो. तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की एवढं 2 ओळीचं ऑप्शन तो चुकीचं करणार आहे. आणि ठीक आहे, वैद्यकीय आपत्कालीन वैद्यकीय मदत एक्झामिनरला खरंच या गोष्टी सुचणार आहे का, या गोष्टी आणि ह्या पण अशा गोष्टी. तुम्ही हा विचार करा मित्रांनो, एक्झामिनर पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा किंवा लेंग्दी ऑप्शनने विचार करा. आपल्याला फक्त उत्तर बरोबर आणायचं आहे, 1 मार्क आणायचा आहे, फायनल मेरिट लिस्टमध्ये यायचं आहे. तर मी कोणत्या प्रकारचा विचार करतो वारंवार सांगतो आहे, या गोष्टी तुम्ही नोट करत चाला. मित्रांनो असं वाटतं की अर्ध्या तासाच्या वर आता हा व्हिडिओ झालेला आहे रेकॉर्ड करून, 31-32 मिनटं आहे. अजून थोडं एडिटिंगला वगैरे पण मला तर काही येत नाही एडिटिंग वगैरे, पण ठीक आहे तुमच्यासाठी प्रयत्न करून पाहिजे. पण जर नसली एडिटिंग वगैरे केलं तरी समजून घेता मित्रांनो की आता जेन्युइन ट्राय आहे, मला काही पैसे कमवायचे काही उद्देश नाही तुमच्याकडून. लेंग्दी झाला असेल तर नंतर स्टॉप करून 5-10 मिनटाचा ब्रेक घेऊन डबल पहा मित्रांनो. पण तरी एखादी प्रश्न घेतो, नंतर मी नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बाकीचे क्वेश्चन कवर करणार आहे. आता मित्रांनो एक लॉजिक असं घेऊ आपण की 2 विरुद्ध ऑप्शन शोधणे. मे बी तुम्हाला औरंगजेबाच्या क्वेश्चनात हे लॉजिक ऑलरेडी सांगून झाले. 2 विरुद्ध ऑप्शन शोधा मित्रांनो, आणि त्या ऑप्शनवर इमॅजिनेशन करणे, त्याच ऑप्शनवर इमॅजिनेशन करणे. व्हिडिओ, मूवी, सर्व नॉलेज आपल्याला आता अप्लाय करायचे की तो आपण पिक्चरमध्ये काय पाहिलेलं आहे, कोणत्या पिक्चरमध्ये, कोणत्या व्हिडिओमध्ये, कोणत्या रील तर काही पाहत नको मित्रांनो, त्यातून शिकायला भेटत नाही. मूवीमध्ये, व्हिडिओमध्ये आणि सर्व नॉलेजमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी अप्लाय करायच्या बस त्या आपण फक्त पाहिलेल्या आहे. जनरल गोष्टी आहे आणि त्यात आपल्याला फक्त इथं अप्लाय करून पाहणे. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक सर्व दिशांनी गतिमान होते, बंदूक विरुद्ध दिशांनी गतिमान होते, बंदूक गतिमान होत नाही यापैकी नाही. एक्झामिनर आळशी समजून घ्यायचं इथे, त्याला 3 ऑप्शनसुद्धा चुकीचे करता येत नाही. आता फक्त आपल्याला 3 पैकी 1 बरोबर कोणतं ते शोधायचं मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो आता आपल्याला फक्त प्रॅक्टिकल नॉलेज. आता ही अशी बंदूक समजून घ्या तुमची, आणि तिथून अशी गोळी वगैरे सुटली आहे. आता सर्व दिशांनी गतिमान होते का, म्हणजे इथून बी अशी काय गोल फिरते का ते बंदूक, फिरते का. तुम्ही एखाद्या आर्मी मॅनचा व्हिडिओ वगैरे पाहिला असेल, तुम्ही तर भरतीवाले तुम्हाला तर माहितीच असणार आहे. गोळी मागं झटका मारते बाई बंदूक, अशी खांद्यावर घेऊनच बंदूक चालवतो ना, का बरं घेतो खांद्यावर बंदूक, अशी मागं विरुद्ध दिशेने झटका मारते, तेव्हा सांगतोय ना सर्व दिशांनी गतिमान होते. नाही भाई नाही होत, विरुद्ध दिशेने गतिमान होते. बरोबर आहे, गोळी जर पुढे सुटली तर झटका मागेच बसणार आहे ना. आता हा झालं तर प्रॅक्टिकल नॉलेज झालं. आता तुम्हाला मला एक लॉजिक शिकवायचं की विरुद्ध ऑप्शन शोधणे. पहा मित्रांनो, इथं सर्व दिशा आणि विरुद्ध दिशेने. आता हा जो ऑप्शन एक गतिमान होत नाही. भाई जर बंदूक गतिमानच होत नाही तर गोळीला स्पीड कसं काय भेटणार आहे.
गोडी हालचालच कसं काय करणार आहे जर बंदूकमध्ये गतीच होत नाही तर हा ऑप्शन एकदम चुकीचा आहे. एकदम म्हणजे तुम्ही हा ऑप्शन मारून येतोय ना भाई, त्यांना स्वतःवर विचार करायचा आता की आपण खरंच आहे का. बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते आणि सर्व दिशेने गतिमान होते. तुम्ही आता ह्या 2 गोष्टीवर विचार करा थोडा. मी आधीपेक्षा सांगितलं तसं थोडं असं काहीतरी करून पहा. थोडं असं अजून तुम्ही पिक्चरमध्ये आर्मीचे पिक्चर पाहिले असतील, हे पाहिलं असेल, तुम्ही ते फक्त बंदूक एखादी गोळी फायर करतोय ते पण विचार करून पहा. ते व्हिडिओ असं डोळ्यापुढे आणा, ती इमेज डोळ्यापुढे आणा आणि त्या इमेज डोळ्यापुढे आणून हे प्रश्न सोडा की मागं झटका मारते सर्व दिशांनी अशी गोळी मारल्यावर तर माणूस असा की गोल 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 फिरत नाही, तो थोडासा मागे सरकतोय. तुम्ही असं प्रॅक्टिकल नॉलेज आणून सुद्धा ह्या गोष्टी करू शकता. आता रट्टा मारूनच नाही होणार मित्रांनो सगळ्या गोष्टी. तुम्ही काही अशा गोष्टी समजून पण घ्या. काही गोष्टी तुम्ही इमॅजिनेशन करा, ते चित्र डोळ्यापुढे बनवा. तुम्ही आजपर्यंत काय पाहिलं आहे नाही पाहिलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही रिलेट करा आणि मगच ह्या गोष्टी करा. तर तुम्हाला अशा ह्या गोष्टी बऱ्याचपैकी 2-3 मार्क तरी मित्रांनो मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो बाय प्रॉमिस तर काही सांगत नाही, एवढा काही अनुभव नाही मला पोलीस भरतीच्या प्रश्नांचा, पण तरी सांगतो मित्रांनो आम्ही UPSCमध्ये सुद्धा अशा लॉजिक लावून ह्या गोष्टी सोडवतो. तर तुम्ही पोलीस भरतीमध्ये सुद्धा, कारण मित्रांनो तुमचा पॉईंट काय आहे की वन लायनरमध्ये ना जास्त फॅक्च्युअलच माहिती पाहिजे लागतं आणि जास्त ना लॉजिक काम नाही करत आहे, कारण की तिथं एक्झॅक्ट माहिती असते. पण असे पण काही क्वेश्चन असतात कमीत कमी 100पैकी 4-5 तर असतील, 7-8 असतील. भाई कोण देत आहे 7-8? इथं पोरांचे 1-1 मार्कानं होत आहे मेरिट लिस्ट. जर तुम्ही 3-4 क्वेश्चन पण बरोबर करून येत आहे ना तर तुम्ही ऑलरेडी मेरिटमध्ये, तुम्ही वेटिंगवरचा बिचारा डायरेक्ट भरती होतो आहे. तुम्ही हा विचार करा. तुम्हाला 1 जरी मार्क शिल्लक पडतो आहे ना माझ्या व्हिडिओने तरी मी म्हणतो आहे माझ्या मित्रांचा, माझ्या भावा बहिणीचा इथं फायदा आहे, मला त्यात आनंद आहे. पण मेहनत करा, मेहनतीला मार्ग नाही. ज्यांना हे गोष्ट रीडिंग केलेली आहे, ज्यांना थोडाफार अभ्यास आहे त्यांना ह्या गोष्टी जमणार आहे. जो मी सांगल्यावर माझा जो होमवर्क आहे जो तो करून येणार आहे त्यांना त्या गोष्टी करणार आहे. मित्रांनो आता मी तर व्हिडिओ एंडिंग करतो आहे पण तुम्हाला एक होमवर्क करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला ना रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची आहे माझ्या मते. आपण नंतर सगळं स्ट्रॅटर्जी वगैरे अभ्यास कसा करायचा, 1000 पानाचं पुस्तक हा कसं एका भरतीपर्यंत 4-5 वेळा रिव्हिजन करता येईल, हे सगळं जर तुम्हाला या गोष्टीचं स्ट्रॅटर्जी वगैरे वाचायचं कसं, रट्टा कसा थोडाफार मारायचा, ह्या जर गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो नक्कीच मला सांगा खाली. मला जसा माझ्याकडे वेळ नाही कारण की मी स्वतः अभ्यास करतो आहे. जसा वेळ भेटेल मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आणि जो इथपर्यंत आला आहे तो खरोखरच भाई तू सिलेक्ट व्हायचं तू 100% चान्सेस आहे. तू शेवटपर्यंत व्हिडिओपर्यंत टिकलाय म्हणजे तू अर्ध्या कॉम्पिटिशनपेक्षा तर तू इथंच जिंकलाय मित्रा. अजूनपर्यंत तर 5-10 मिनटात व्हिडिओ पाहून तर अर्धे पोरं गेले पण असतील, अर्धे पोरं रील पाहण्यात बिझी असतील, काही चॅटिंग करत असतील, काही एकमेकांमध्ये शिव्या वाढत गप्पा गोष्टीमध्ये लागून गेले असतील. पण शेवटपर्यंत जो ह्या व्हिडिओपर्यंत टिकला भाई, माझी बहीण असेल कोणी फ्रेंड असेल तर यू आर ऑन द ट्रॅक मित्रांनो. तुमची चांगली कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे आणि तुम्ही योग्य दिशेने चाललात, योग्य दिशा आहे तुमच्याकडे आणि तुम्ही खरंच मेहनती आहे असं मला दिसून येते. जो शेवटपर्यंत या व्हिडिओपर्यंत टिकला आहे. अर्धे पोरं 10 मिनटात सोडून गेले असतीलच, ठीक आहे, आपल्याला अशा पोरांची गरज पण नाही आहे. पण ज्याला खरोखरच मेहनत करायची त्यांनी सांगा, मी लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी. फक्त तुमच्यासाठी 1-2 प्रश्न वाढवण्यासाठी आणि तुम्हाला सिलेक्ट होताना बघितण्यासाठी. तुम्ही 4 वाजेपासून सकाळी ग्राउंडवर उठा, बस माझा हाच एक प्रयत्न आहे की तुमचा 1-2 मार्क वाढवू शकलो माझ्या एखाद्या नॉलेजमुळे तर वाढून जाईल. बस थँक्यू मित्रांनो. लॉजिकल कट्ट्यांवर तुम्ही आले व्हिडिओ पाहायला. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.